आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. निलंबित PSI रणजित कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलाय. काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यामध्ये होता. पुणे विमानतळावरती काल रणजित कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केलेले होते. पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजित कासले यांनी सांगितलं होतं. मात्र आज पहाटे रणजित कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलाय. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. अभिजित, रणजित कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की बीड पोलिसांच्या एका पथकानं काल रात्री पुण्यात ही सगळी कारवाई केलेली आहे. खरं तर काल उशिरा दिल्लीवरून रणजित कासले हा पुण्यात आला होता. पुणे विमानतळावर पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद त्यांनी साधला होता आणि अनेक आरोप, धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असेल, यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते कासलेंनी केले होते. याआधीही अनेक आरोप केले होते, पण काल 10 लाख रुपयांची जी त्याच्यानंतर मी आता पळणार नाहीये, मी पुणे पोलिसांना सरेंडर होणार आहे आणि पुणे पोलिसांना विनंती आहे की मला बीड पोलिसांच्या स्वाधीन करावं, मला अटक व्हायचंय असं विधान जे आहे ते कासले केलं होतं. विमानतळावर निघून तो स्वारगेटच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. खरं तर आज सकाळी तो स्वतः बीडला जाणार होता किंवा पुणे पोलीस आयुक्तालयात स्वतःला सरेंडर करणार होता. पण त्या आधीच काल मध्यरात्री बीड पोलिसांचं एक पथक जे कासलेच्या मागावरती होतं, त्या पथकाला जी माहिती आहे ती मिळाली होती की कासले स्वारगेटचा जे सुंदरम हॉटेल आहे त्या सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी आहे आणि काल रात्रीपासून जवळपास 1 ते 2 पथक पुणे पोलिसांचे देखील काही पथक कासलेच्या मागावरती होते विमानतळापासून. आणि त्यानंतर ज्यावेळेस हे कन्फर्म झाले की तो सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी आहे, त्यानंतर आता बीडच्या एका पथकानं त्याला ताब्यात घेतलेलं आहे. सध्या पोलीस जे आहेत ते बीडला घेऊन निघालेल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्राकडून मिळालेली आहे. कारण 1:30 ते 1:45 वाजता कासले हॉटेलवरती आला आणि तिथून पुढच्या अवघ्या 1 तासात कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. म्हणजे ही कारवाई जी झाली आहे ती पहाटे 3 ते 3:30च्या सुमारास झालेली आहे. पहाटे रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता हे पथक जे आहे ज्यांनी ताब्यात घेतले ते आता बीडच्या दिशेने निघाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आता पुढील कारवाई काय होते? खरं तर बीडमध्ये कासलेवरती एक अट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांना चॅलेंज देऊन तो तिथून फरार झाला होता. पण आता पुढची कारवाई नेमकी काय होते पुढची कारवाई काय होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद अभिजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.